हा किशोरभाऊ बोला, किशोरभाऊ बोला. हेच सरकार काय हेच वाटतं सरकार तुम्हाला म्हटलं. आता थोडं कमी 30 करा, कमी करा तारीख आली, अजितला. तारीख आली राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी तारीख आली. कारण आतापर्यंत हे आपण सगळे विचारत होतात, तुम्ही विचारत होतात देंगे पण कब देंगे, तर त्याचं उत्तर मिळालं आता. तर तुम्हाला असं वाटतं का की या निर्णयाच्या माध्यमातून ही तारीख आल्यानंतर शेतकऱ्यांनी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला, एक आशेचा किरण दिसला आणि सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे? मी अजित नेवले काल मीटिंगलाही होता. काजू बिस्कुट खाऊन आला, चहा पिऊन आला. मी त्याचं अभिनंदन करतो तारीख आणल्याबद्दल. दुसरं एक बोलतो, अजित काय झालंय आता? ते करेक्ट अरे करा. थांबा ना, काजू रणजित. बिस्किट आणि याची शब्द करेक्ट करा. हे खाण्यापिण्याची सवय कम्युनिस्टांची नसते. आम्ही घरच्या भाकरी खाऊन आंदोलन करणारे कार्यकर्ते तिवारीजी, हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. थोडं थांबा. अरे थोडं थांबा ना. ठीक आहे, वैयक्तिक नको. हा एक मिनिट. व्यक्तिगत कशाला अजित? मी तुम्हाला बोललो, पण तू मला गंभीर मुद्द्यावर बोलायचं आहे. हे देवाभाऊनी आयोजित केलेलं बच्चू कडू मार्फत केलेलं आंदोलन होतं. कारण हिवाळी अधिवेशनात त्याला अंगावर येणारा विरोधक होता. आता समजून घ्या, ही गोष्ट मी आंदोलक जेव्हा नागपूरमध्ये आले त्या दिवशी बोललो आहे. आता काय झालं मला सांगा की आज परिस्थिती कशी आहे की शेतकऱ्यांचं पतपुरवठा धोरण सुधारलं पाहिजे. काल आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली, आज करणार नाही. परंतु आज कसं आहे, खरीप हंगामात 72 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आलं नाही. समजून घ्या, 1,60,000 कोटी 7/12 धारक असताना 72 लाख, त्याच्यातले 62 लाख हे थकीतदार आहे. आता काय झालं की सरकारचा पतपुरवठा 1,26,000 कोटीचा होता, तो 42,000 कोटीचा झाला. आता पैसे उरलेले आहेत त्यांच्याकडे 80,000 कोटी बँकांकडे. त्याच्यामध्ये SLBCच्या बँका सगळ्या आहेत. आता SLBCच्या बँकांनी हा पतपुरवठा रबीमध्ये करावा. कारण सोयाबीन हे पीक पूर्ण निघून गेला आहे, पाऊस आज सुद्धा पडला आहे. तर आपण रबीसाठी एकतर हरभरा द्यावा, सरकारने बियाणं अनुदान स्वरूपात, आणि बँकांनी कर्ज द्यावं. ही फार प्रमुख आहे. सरकारी मदत वगैरे फारच कमी आहे. त्याच्याबद्दल तुम्ही विलास बडे खूप कार्यक्रम घेतले. आता मी सांगतो तुम्हाला, जी सनदी अधिकाऱ्याची समिती नियुक्त केली आहे ती भामट्यांची फोर्स आहे. हे पुनर्वसन साठी उत्सुक असलेले लाचार भ्रष्ट अधिकारी आहेत. देवाभाऊनी स्वतःची कमिटी अपॉइंट करायची, 2 उपमुख्यमंत्री ठेवायचे आणि बच्चू कडूला ठेवायचं होतं. हे 9 लोकांची कमिटीचं 4 वाजता घोषणा होते आणि 8 वाजता हे लोक चर्चेला जातात आणि बाहेर येऊन हारतुरं घालतात. तुम्ही आम्हाला मूर्ख बनवायला निघाले. मी एक सांगतो तुम्हाला, या कमिटीने जर तर केलं आणि देवेंद्र फडणवीसनी 14 ते 19 मध्ये दिलेली कर्जमाफीचे लाभधारक इथे येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी 21-22 मध्ये केलेली कर्जदारीचे लाभधारक येणार नाही. नियमितपणे भरणारे येतील. अजित पवार म्हणतात की फुकटे येणार नाही, गरीबच येणार. तर येणार कोण? खासदार अनिल बोंडे, हनुमंत पवार, किशोर तिवारी यांच्यासारखे मस्तवाल शेतकरी येतील. आता नाही, अजितदादा म्हणाले असे मस्तवाले, म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे, पण ते अजितदादा नाही. बोला. मला जरूरत नाहीये. माझ्या खात्यात 8,500 आले. ज्याला जरूरत आहे त्याच्या खात्यात 4,500 टाकले. हे बघा, सगळ्यात अविश्वासू माणूस देवाभाऊ आहे. आणि या देवाभाऊच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेला बच्चू कडू, त्याच्या एक फोनवर कर्जमाफी काय झाली नाही. बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याची नैतिकता गमावली आहे. मनोज जरांगे यांच्याबद्दल मला आदर नव्हता, पण आज त्यांचं वक्तव्य ऐकलं. अरे किती साफ माणूस आहे. तुम्ही आंदोलन स्थगित करून येतात. गाठ बच्चू कडूची आहे.
गाठ पच्चू कडूची आहे. अरे ज्या उद्धव ठाकरेनं तुम्हाला मंत्री केलं त्यांची दगाबाजी करून तुम्ही गुवाहाटीला गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवर मला नाही, बोलू बच्चू कडू द्या. आपल्याकडे नाहीयेत आता तुमच्या ह्या सगळ्या आरोपांना उत्तर नाही, द्यायला. नाही, नाही, आपण नाही, मुद्द्यावर एक बोलूया. सांगतो. आपण वैयक्तिक नको, हो. कारण हा, किशोर भाऊ वैयक्तिक कसं आहे, बोलत नाही. आता समजा हे ते बघा, समोर असते तर ते शेतकऱ्यांना- तुम्हाला उत्तर दिले असते. त्यांचा इथं कोणी प्रतिनिधी पण नाही, नाहीये. मी- त्यामुळे अहो, आपण नाही, नाही, हा हा नाही, नाही. मी बोलतो हा, मी प्लीज बोलतो प्लीज मुद्द्यावर शेतकरी बोला. हा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. हा हे लोक जे मुख्यमंत्र्याच्या दारी गेले होते तिथे सगळी कमिटी होती, तर यांनी रबीसाठी कर्ज वाटपाबद्दल बोलले काय, वसुली थांबवण्यासाठी बोलले काय, कमिटी जी दुपारी 4:30 वाजता नियुक्त करण्यात आली होती त्याचा प्रोटेस्ट लॉन्च केला होता काय, जो आज मोठा मोठा आवाज निघतो तो काल का निघाला नाही. आमचं आंदोलन तुम्ही तुमची अरे, माहिती थांबा घ्या. हो. तुम्ही अरे, माहिती थांबा घ्या हो. तिवारीजी. तुम्ही काही बोलायचं अरे, आम्ही काही थांबा ऐकायचं हो. हा का? हा अजय अहो, अजयजी बोला. थांबा. त्यांनी काही सवाल उपस्थित केले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अहो तिवारीजी रात्री झोपले होते का तुम्ही? तुम्ही तुम्ही चॅनलवर काल पाहिलं का? कमिटीला आम्ही कालच विरोध केलाय, आज दिवसभर विरोध करतोय. कमिटी फेकून अरे, द्या थांबा म्हणतोय. ना. तुम्ही तुम्ही जरा काही बाबा. बोलायचं आणि काही ऐकून घ्यायचं असं नाहीये तिवारीजी. ए, ए, तुम्ही जरा माहिती घेऊन बोला. बर बर, मी अरे, मी दोघांनाही अरे, थांबवतोय, थांबा. दोघांनाही थांबवतोय.